जास्वंदाचं फूल, ज्यालाच इंग्रजीत हिबिस्कस असे म्हटले जात असते, हे त्याच्या चमकदार रंगामुळे आणि त्याच्या सौंदर्यामुळे भारतीय जनमानसात लोकप्रिय आहे. म्हणूनच बागांमध्ये, घराच्या अंगणात, देवळांमध्ये आपल्याला जास्वंद हे दिसतच असते. जास्वंदाचं फूल फक्त सुंदरच दिसत नाही, तर मात्र त्याचे औषधी गुणधर्म देखील भरपूर असे आहेत, ज्यामुळे आरोग्यासाठी देखील हे फूल उपयुक्त ठरत असते. सो मंडळी, जास्वंदाच्या झाडाची जर आपण योग्य काळजी घेतल्यास यावर भरपूर फुलं येत असतात. त्यामुळे आपली बाग देखील अधिक आकर्षक दिसते. आणि जास्वंदीच्या रोपाची वाढ करण्यासाठी आपण योग्य मातीची निवड, पाण्याचे व्यवस्थापन, सूर्यप्रकाश, खत, रोग, कीड नियंत्रण याबद्दल आपल्याला माहिती देखील असणं गरजेचं आहे. सो या रिगार्डिंग देखील बरेच असे व्हिडिओ मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर केलेले आहेत. चला तर मग आज देखील आपण थोडक्यात त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याला आता जुलै महिन्यामध्ये म्हणजे पावसाळा हा सुरूच झालेला आहे. सो त्याला आता कुठल्या खताची किंवा कुठल्या काळजीची निगेची गरज आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये. आणि हो मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पटकन व्हिडिओ खाली असलेलं लाईक बटन मात्र प्रेस करायला कंटाळा करू नका. सो मंडळी, हा आहे आजचा माझ्या बाल्कनीचा व्ह्यू. सो मंडळी, आज सदाबहार असो, गोकर्णी असो, त्यानंतर जास्वंदी असो, गुलाब असो, सर्व झाडांना खूप छान प्रकारे हे सध्या फुलं देखील येत आहे. पाऊस देखील भरपूर आहे आणि झाडांची वाढ देखील छान प्रकारे होत आहे. जास्वंदीचं रोप पावसाळ्यात हे लावता येत असतं आणि हे देखील रोप जे याला फूल आलेलं आहे ते देखील मी अगदी कटिंग पासून ग्रो केलेलं आहे. सो अगदी बोटभर एवढी कटिंग होती आणि आता त्याचं रूपांतर तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या झाडामध्ये झालेलं आहे. परंतु मात्र त्याला योग्य वेळ जास्वंदाची कटिंग लावण्याची जी आहे ती म्हणजे मार्च पासून तर ऑक्टोबर दरम्यानची आहे. म्हणूनच या पिरियडमध्ये याची लागवड करणं देखील चांगलं असतं आणि त्याची श्युअरिटी देखील असते. सो एक फूल आल्यानंतर एकच ब्रांचवर जवळपास 3 ते 4 कळ्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. सो वेळोवेळी या झाडाची कटिंग मी केलेली असते आणि कटिंग केल्यानंतर त्याला गरज असते ती म्हणजे खत देण्याची. सो कटिंग आणि खत हे दोघांचं कॉम्बिनेशन झालं तर झाड मात्र खूप छान प्रकारे ग्रो करत असतं. सो आज देखील खत देण्याआधी मी या झाडाची थोडी कटिंग करून घेणार आहे. मंडळी, अगदी खालच्या साईडला जी काही पानं असतात, जी काही फांद्या असतात ती आपल्याला काढून घेणं गरजेचं असतं, कारण की त्याने कुंडीतील मातीला मात्र हवा मिळत नसते आणि एअर सर्क्युलेशन जर व्यवस्थित झालं नाही तर मात्र झाडाच्या ग्रोथवर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे माती ही नेहमी मोकळी असायला हवी. सो त्यासाठीच आपल्याला मातीमध्ये असलेले गवत असो, तण असो, ते देखील वेळोवेळी बाजूला काढणं गरजेचे आहे. त्यानंतर झाडावर असलेली पिवळी पानं असो, सुकलेल्या फांद्या असो, त्या देखील काढणं गरजेचे आहे. सो मी या ठिकाणी थोडक्यात अशी कटिंग मात्र करून घेणार आहे. मंडळी, हे झालं कटिंग विषय. त्यानंतर जास्वंदीचे रोप लावण्यासाठी आपल्याला मातीमध्ये मात्र थोडी वाळू मिक्स करणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे जमिनीत देखील ओलावा टिकून राहत असतो, तसेच झाडांची वाढ देखील त्याने चांगली राहत असते. जास्वंदाच्या रोपाला निरोगी ठेवण्यासाठी योग्य रोग व कीड हे नियंत्रण करणं देखील आवश्यक आहे. सो हे जे जास्वंदीचं झाड आहे यावर मिलीबगचा अटॅक हा भरपूर प्रमाणात होत असतो. मग तो हिवाळा असो किंवा पावसाळा असो. सो ज्यावेळेस तो अगदी कमी असला सो तो कंट्रोलमध्ये येतो, पण मात्र जर वाढला तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला जेवढ्या पार्टवर मिलीबगचा अटॅक हा भरपूर प्रमाणात आहे तेवढा पार्ट हा रिमूव्ह करणं देखील तेवढंच गरजेचं असतं. त्याच व्यतिरिक्त झाडावर ऑर्गॅनिक कीटकनाशकांचा देखील आपण वापर करत असो, लाईक दॅट नीम ऑइल असो, सोप वॉटर असो, डिटर्जंट लिक्विड असो, हँडवॉश लिक्विडचा स्प्रे असो, एक्सेट्रा एक्सेट्रा बऱ्याच अशा गोष्टींचा जर आपण स्प्रे केला सो ती कीड देखील नियंत्रणात येत असते. सो झाडावर बुरशी वाढू नये, रोग होऊ नये म्हणून रेग्युलरली पानांवर आणि फुलांवर त्याचा रेग्युलर पाण्याचा स्प्रे करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. सो मंडळी, या ठिकाणी माझ्या कुठल्याही प्रकारचं रोग म्हणा, मिलीबग्स म्हणा किंवा कुठल्याही प्रकारची कीड जी आहे ती माझ्या झाडावर कुठल्याही प्रकारची नाही आहे. सो मी अशा प्रकारे ज्या काही एक्स्ट्राची पानं आहेत, फांद्या आहेत, ज्या फांद्यांना कुठल्याही प्रकारच्या कळ्या नाही आहेत, अशा फांद्या मी या ठिकाणाहून रिमूव्ह करून घेत आहे, जेणेकरून कुंडीतील माती ही मोकळी असायला हवी. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बरीच अशी जी कटिंग आहे ती मी या ठिकाणी झाडाची करून घेतलेली आहे आणि कुंडी देखील मात्र मोकळी झालेली आहे. सो डायरेक्ट जो काही सनलाईट आहे तो या मातीमध्ये देखील येऊ शकतो आणि एअर सर्क्युलेशन देखील त्याने चांगलं होऊ शकतो. सो आता मी अशाच ब्रांचेसची कटिंग केलेली होती की ज्या ब्रांचेसला कुठल्याही
प्रकारची जी काही कळी आहे ती दिसत नव्हती। काही ब्रांचेसमध्ये अतिशय छोट्या छोट्या कळ्या होत्या की त्या ठिकाणाहून आपल्याला वाटतं की या ठिकाणी कळी तयार होणार आहे। सो फक्त तेवढ्या ज्या ब्रांचेस आहेत तेवढ्या मी आता झाडावर ठेवलेल्या होत्या। एकदा हे फुलं आल्यानंतर देखील ह्या ब्रांचेस मी या ठिकाणाहून रिमूव्ह करून ज्या ठिकाणाहून आपण ब्रांच रिमूव्ह करत असतो त्या ठिकाणी पुन्हा 2 ते 3 ब्रांचेसची न्यू ग्रोथ होत असते। सो अशा प्रकारे आपलं झाड जे आहे ते घनदाट होत असतं। सो या ठिकाणी कटिंग झाली, त्यानंतर सूर्यप्रकाश झाला, पाणी झालं, माती झाली, यांविषयी तर आपण चर्चा केली। सो त्यानंतर खत देण्याआधी आपल्याला अशा प्रकारे झाडामध्ये माती जी असते ती मोकळी करणं गरजेचं आहे। सो ज्यावेळेस आपण अशी माती मोकळी करत असतो यालाच डिगिंग प्रोसेस म्हणत असतात। सो अशा वेळेस झाडांच्या ज्या काही पांढऱ्या मुळ्या असतात त्या देखील या ठिकाणी डॅमेज होण्याचे चान्सेस असतात, पण काही हरकत नाही, थोड्या मुळ्या खराब झाल्या तरी देखील मात्र झाड जे आहे ते सहन करून घेत असतं। सो अशा प्रकारे या ठिकाणी मी पूर्ण माती मोकळी करून घेतलेली होती आणि या ठिकाणी छोट्या छोट्या ज्या पांढऱ्या मुळ्या आहेत ते तुम्हाला दिसून येईल। त्यानंतर मंडळी आज आपण अगदी घरगुती अशा निःशुल्क अशा खतांचा वापर करून घेणार आहोत। सो ज्यावेळेस आपण घरामध्ये बटाट्याची साल असो किंवा बटाटा हा रेग्युलरली वापर करत असतो, त्यानंतर बऱ्याच वेळेस बटाटा उकळत असतो, पण ते उकळल्यानंतर ते जे काही पाणी असतं ते फेकून न देता त्याचा ॲज अ फर्टिलायझर म्हणून आज आपण वापर करून घेणार आहोत। सो या ठिकाणी माझ्याकडे 1 ते 1.5 ग्लास जे काही पाणी होतं ते बटाटे उकळून त्यानंतर ते गार झाल्यानंतर त्याचा वापर मी सेकंड डे या ठिकाणी या झाडावर करून घेणार होती। सो या पाण्यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट ऍड करून घ्यायची होती। सो या कंटेनर मध्ये हे पाणी आहे, त्यानंतर यामध्ये मी मोहरीची जी पेंड असते सो तिचा वापर मी या ठिकाणी करून घेणार होती। सो तुमच्याकडे जर मस्टर्ड केक किंवा मोहरीची पेंड नसेल तर मात्र तुम्ही तुमच्या किचनमध्ये असलेली जी काही आपण फोडणीमध्ये मोहरी वापरत असतो तर 1 चमचा मोहरी तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली, तिचं पावडर बनवून घेतलं, सो ती देखील या ठिकाणी यूज केली, ते देखील चालणार आहे। सो एका मगमध्ये जे पाणी होतं त्यामध्ये मी मस्टर्ड केक जो होता तो त्या ठिकाणी करून घेतलेला होता। अगदी छोटासा असा जो तुकडा होता तो मी त्या ठिकाणी पाण्यामध्ये सोल्युबल करायला डिझॉल्व करायला ठेवून दिलेला होता। सो एवढ्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी मस्टर्ड केक करून घ्यायचा आहे। मंडळी, मस्टर्ड केक किंवा मोहरीमध्ये NPK असतं, म्हणजे ज्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम असतं, त्यासोबतच मॅग्नीज, झिंक आणि अमायनो ऍसिड देखील असतं, ज्यामुळे प्लांटची चांगली ग्रोथ तर होत असते, त्याचप्रमाणे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम देखील हे झाडांसाठी आवश्यक असतो। नायट्रोजन हा प्लांटच्या चांगल्या वाढीसाठी आणि विकासासाठी तर सर्वात महत्त्वाचा घटक आहे। सो मंडळी, या ठिकाणी अशा प्रकारे दोन्ही जे फर्टिलायझर होते ते मी मिक्स करून घेतलेले होते आणि त्यामध्ये पुन्हा 1 ते 2 मग जे काही प्लेन वॉटर होतं त्यामध्ये मी हे फर्टिलायझर मिक्स करून झाडाला देऊन घेणार होती। मंडळी, मस्टर्ड केक किंवा मोहरी हे 100% ऑर्गॅनिक असं खत आहे, जे मोहरीच्या दाण्यांमधूनच मोहरीचं ऑइल काढल्यानंतर तयार होत असतं। सो मस्टर्ड केकमध्ये जमिनीतील सर्व असे आवश्यक मॅक्रो आणि सूक्ष्म पोषक द्रव्य असतात, जी जमिनीची कमी जी असते ते भरून काढण्याचं काम करत असतात। त्यामुळे आपल्या रोपांची मुळं देखील स्ट्रॉंग होत असतात, तसंच ते निरोगी आणि संतुलित होत असतात। सो या 2 गोष्टीं व्यतिरिक्त मी या ठिकाणी पुन्हा 1 ते 1.5 चमचा कडुलिंबाची जी काही पानं असतात ती सुकवून त्यांपासून जी पावडर तयार करून घेतलेली होती ती त्यामध्ये ऍड करून घेतलेली होती। ते ॲज अ बुरशीनाशक म्हणून किंवा अँटी इन्सेक्ट किंवा अँटी फंगलचं काम ते या ठिकाणी करणार होतं। सो मंडळी, बऱ्याच वेळेस पावसाळ्यामध्ये मोहरीची पेंड वापरल्यानंतर जमिनीत बुरशी तयार होते असं म्हणत असतात। सो आपण तर अगदी कमी प्रमाणात वापरलेली आहे, पण ॲज अ सेफ साईड म्हणून मी या ठिकाणी पुन्हा कडुलिंबाची पावडर वापरून घेतलेली आहे। या जागी तुम्ही नीमखलीचा देखील वापर करू शकतात। सो मंडळी, अशा प्रकारे 3 घटकांचा या ठिकाणी आपण वापर करून घेतलेला होता आणि त्यापासून जे फर्टिलायझर तयार झालेलं होतं ते स्ट्रॉंग असं फर्टिलायझर होतं। सो त्यामध्ये पुन्हा प्लेन वॉटर मिक्स करून त्याला आपण डायल्यूट करून घेतलेलं होतं आणि अशा प्रकारे आता या ठिकाणी लिक्विड फर्टिलायझर म्हणून मी जास्वंदीच्या झाडावर या खताचा वापर करून घेतलेला होता। मंडळी, ज्यावेळेस आपण खताचा वापर करत असतो त्यावेळेस अगदी आपण म्हणजे जोपर्यंत मातीमध्ये ते शोषलं जात असतं तोपर्यंतच ते खत देणं देखील तेवढंच गरजेचं असतं। ते जर कुंडीच्या बाहेर निघायला लागलं तर सर्व जे काही न्यूट्रिएंट असतात ते पाण्यासोबत वाहून जात असतात, म्हणून अगदी कमी प्रमाणामध्ये म्हणजे माती किंवा कुंडीच्या आकारानुसार तुम्हाला त्या ठिकाणी खत देणं देखील गरजेचं आहे।
सो मंडळी, बाजारातील कुठलेही केमिकलयुक्त खतं किंवा कुठलेही महागडे खतांचा वापर न करता अगदी साध्या सोप्या घरगुती वस्तूंचा वापर करून आज आपण फुल न्यूट्रिशन असं युक्त खत झाडाला देऊन घेतलेलं आहे आणि याचा रिझल्ट देखील मी तुमच्याशी नक्कीच शेअर करणार आहे. सो मंडळी, बऱ्याच वेळेस जेही खतं देत असते त्याचे जे काही रिझल्ट असतात ते नेहमी तुमच्या समोर असतात. त्या रिगार्डिंग बरेच असे वेळोवेळी मी व्हिडिओ देखील तुमच्याशी शेअर केलेले असते. आय होप मंडळी हा व्हिडिओ जास्वंदीचे रोपं लावण्यास आणि फुलवण्यास तुमची नक्कीच मदत करणार आहे. थोडासा आपला वेळ आणि आपली मेहनत ही आपल्या घरातील बाग किंवा जास्वंदाची जी काही फुलं आहेत, झाडं आहेत, त्यांना फुलवण्यास नक्कीच मदत करू शकते. आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओतील दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरलेली असेल. सो पटकन व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली पाहताय, पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मग पटकन दोन्ही बटन प्रेस करून घ्या आणि हो, तुमचं लाईक केलेलं एक बटन किंवा तुम्ही केलेला एक लाईक आपला हा व्हिडिओ इतर गार्डन प्रेमीपर्यंत, ज्यांना अशा व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात देखील मदत करणार आहे. तर चला, थोडंसं सहकार्य देखील तुम्ही नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.